फर्स्ट रूल ऑफ कॉन्फिडन्स बिल्डिंग. आणि तुम्हाला वाटेल अरे हे तर तसंच आहे. सगळ्यात पहिला रूल आहे कॉन्फिडन्स बिल्डिंगचा, दॅट इज लुक ब्युटिफुल अँड फील ब्युटिफुल. ओके. बऱ्याचदा काय होतं की आपण स्वतःवर जास्त लक्ष देत नाही आणि देन वी बिकम मेसी. आणि म्हणजे केसांवर लक्ष नाही, स्किन केअर नाही किंवा अदर टेकन केअर रुटीन नाही, मुलांसाठी सुद्धा. ओके, इट्स नॉट ओनली फॉर गर्ल्स. बट जेव्हा तुम्ही स्वतःची काळजी घ्यायला लागता ना, तुमचा एक ऑरा चेंज व्हायला लागतो, तुमच्यामध्ये एक पॉझिटिव्हिटी निर्माण होते आणि तोच तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड करतो. ओके. ज्या पद्धतीने आपण म्हणतो ना, तुमची जिममध्ये जॉईन केल्यावर तुमची बॉडी बिल्ड होते आणि तुम्ही एक फिट होत राहता, तेव्हा तुमची जसं कॉन्फिडन्स वाढतो ना, त्याच पद्धतीने जेव्हा तुम्ही स्वतःची काळजी घ्यायला लागता ना, स्वतःचं स्किन रुटीन, हेअर रुटीन और तुमच्या पूर्ण शरीराची काळजी घ्यायला लागता, तेव्हा तुमच्यामध्ये एक वेगळाच कॉन्फिडन्स निर्माण होतो. आणि हे नक्की तुम्ही करून बघा. लाईफमध्ये ना जेव्हा तुम्हाला वाटेल ना की काहीच मार्गाला लागत नाही आहे आणि काहीच आयुष्यात होत नाही आहे, तर पहिलं ना स्वतःचं आउटलुक, अपिअरन्स चेंज करायला सुरू करा. कारण हे जे बाहेर दिसतं ना, तेच तुमच्या मनामध्ये एक स्वतःबद्दल इमेज क्रिएट करत आहे आणि लोकांच्या मनातसुद्धा. आणि त्याच पद्धतीने आयुष्यात गोष्टी घडत आहेत. तर सगळ्यात पहिलं वर्क ऑन युअर आउटर लुक अँड वन्स इट इज डन, सी द चेंज विच इज हॅपनिंग इनसाइड यू. म्हणजे तुमच्या मेंटल स्वतःचं एक इनर पर्सनॅलिटीवर तुमच्या इम्पॅक्ट व्हायला लागेल आणि लोकही तो चेंज अनुभवतील आणि तुम्हाला त्याच्याबद्दल नक्कीच अप्रिसिएशन लोकांकडून भेटेलच, पण त्याच्या आधी तुमचा कॉन्फिडन्स नक्कीच बिल्ड होणार आहे. बिलीव्ह मी. ओके, सो डू ट्राय. थँक्यू सो मच.